नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण वितरण डिलिव्हरी ॲप्लिकेशनचं वेबमध्ये कसं काम चालतं ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण त्याचा सेटअप कसा करायचा ते आधी पाहूया. वितरण डिलिव्हरी ॲप्लिकेशनचा सेटअप करण्यासाठी आपल्याला लोगोवरून अकाउंट अँड सेटिंगमध्ये जायचं आहे. इथे इंटिग्रेशन शोधायचे. इंटिग्रेशनमध्ये वितरण इंटिग्रेशनवरती जाऊन कन्फिगर याच्यावरती क्लिक करायचं आहे. हा पॉपअप येईल आणि इथं टर्न ऑन वरती क्लिक आहे, तिथे एस करायचं आहे आणि सबमिट करून द्यायचं आहे. तुमचं वितरण इंटिग्रेशन ऑन होऊन जाईल. आता ही सेटिंग अपडेट झाल्यानंतर आपण सिम्पली एक स्टाफ मेंबरमध्ये रोल क्रिएट करणार आहोत डिलिव्हरी बॉयचा. त्यासाठी आपण क्रिएट रोलमधून डिलिव्हरी बॉय ॲज अ एक्झाम्पलला टाकतोय. त्याला जी रिक्वायर्ड परमिशन आहे डिलिव्हरी पर्सनची ती परमिशन आपण देणार आहोत आणि रोल क्रिएट करणार आहोत. रोल क्रिएशन नंतर सिम्पली आपण स्टाफ मेंबर सिलेक्ट करणार आहोत, ज्याला हा रोल आपण असाइन करणार आहोत डिलिव्हरी पर्सनचा ॲज अ डिलिव्हरी बॉय. पेन सिम्बलवरून आपण असाइन रोलवरती जायचं आहे आणि जी आपण नवीन रोल क्रिएट केला आहे तो रोल असाइन करून अपडेट करून द्यायचं आहे. सिम्पली तो स्टाफ डिलिव्हरी बॉय ॲज अ असाइन झालेला आहे. आता आपण समजणार आहोत की आपल्याला एक होम डिलिव्हरीची ऑर्डर आलेली आहे. त्याप्रमाणे आपण एक इनवॉइस क्रिएट करत आहोत. इथं आपण नवीन कस्टमर ॲड करू सुद्धा शकता आणि त्यामध्ये आपण नवीन कस्टमर ॲड करताना ॲड्रेसही ॲड करू शकतो. जर का तुम्ही ऑलरेडी ॲडेड कस्टमरला होम डिलिव्हरी देत असाल तर इथून तुम्ही त्यांचा ॲड्रेस ॲडही करू शकता किंवा ॲड्रेस ॲडेड असेल तर तो चेंजही करू शकता किंवा एडिटही करू शकता. त्यासाठी आपल्याला नवीन ॲडसाठी पेनवरती क्लिक करायचं आहे आणि ऑलरेडी ॲड्रेस असेल तर तो ॲड्रेस सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ॲड्रेस अपडेट होऊन जाईल. प्रोडक्ट ॲडिशन नंतर आपल्याला सेव्हच्या साईडला ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं ऑप्शन मिळतो आपल्याला सेव्ह अँड बुक डिलिव्हरीचा, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड बुक डिलिव्हरी केल्यानंतर आपल्याला सिम्पली हा पॉपअप येईल, ज्यामध्ये आपल्याला तो डिलिव्हरी स्टाफ जो कोणी घेऊन जाणार आहे त्याला आपण ती ऑर्डर असाइन करणार आहोत. आता ह्या केसमध्ये आपण दुर्गा सिलेक्ट करतोय नाव, कारण आपण तोच स्टाफ आता ॲड केला होता. इथूनही आपण त्या पेशंटचा किंवा कस्टमरचा ॲड्रेस चेंज करू शकतो. नवीन ॲड करायचं असेल नवीन ॲड करू शकतो किंवा ऑलरेडी ॲडेड ॲड्रेस एडिट करायचा असेल तर तो सुद्धा एडिट करू शकतो. इथून पहा एडिट करू शकतो. पण ॲड्रेस चेंज करताना आपल्याला लोकेट ऑन मॅपचा सुद्धा ऑप्शन आहे. कोणत्याही पद्धतीने ॲड्रेस एडिट करायला गेला तर आपल्याला OTP एंटर करावा लागतो आणि तो OTPचा कोड कस्टमरच्या मोबाईल नंबरवरती जातो आणि अशा पद्धतीने तुम्ही तो ॲड्रेस सिम्पली अपडेट करू शकता. आणि त्या डिटेल्स अपडेट झालेल्या आहेत आणि आता आपण ती ऑर्डर डिलिव्हरी पर्सनला असाइन करत आहोत. आता इथं मॅपवरती आपल्याला रूट कन्फर्म करायचा असतो. एकदा का कन्फर्म रूट केला की ती ऑर्डर त्याला असाइन होते, ती डिलिव्हरी बुक झालेली आहे. अशा पद्धतीने त्याचा इनवॉइस पण दिसेल, तुम्ही ते प्रिंट आउट काढू शकता डिलिव्हरी पर्सनसाठी. आता आपण पाहणार आहोत की ॲज अ ओनर तुम्हाला डिलिव्हरीबद्दल काय काय पाहायला मिळतं. तर हे बघा, इथं आपल्याला नेक्स्ट पिकअप कोणते आहेत ते पाहायला मिळतात. त्याच्यावरतीच आपण जर बघितलं ऑलरेडी डिलिव्हर झालेले आहेत ते सुद्धा ऑर्डर्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. सगळ्या ज्या ऑर्डर्स असतील त्यांचं लेजर पाहायला मिळतं. त्यामध्ये आपल्याला प्रत्येक डिलिव्हरीसाठी किती व्हायटल कॉईन्स डिडक्ट झाले त्याचं सुद्धा डिटेलमध्ये इथं प्रत्येक ऑर्डरसाठी पाहायला मिळतं. 2 व्हायटल कॉईन्स पर डिलिव्हरी. आणि डिलिव्हरी रिपोर्टमध्ये आपल्याला आतापर्यंतचे सगळे जे असतील टाईम फ्रेम प्रमाणे आपण पाहू शकता किती ऑर्डर्स आपण डिलिव्हरी केल्या. आता इथं हे फर्स्ट जी ऑर्डर आहे म्हणजे लास्ट जी ऑर्डर आहे इथं लेटेस्ट ती ड्यूमध्ये आहे. तर ॲज अ ओनर तुम्ही ती ऑर्डर सेटल करू शकता, कारण डिलिव्हरी पर्सनने समजा कॅश कलेक्ट केलेली असेल तर तुम्ही डिलिव्हरी पर्सनकडून कॅश कलेक्ट केल्यानंतर इथं पेमेंट अपडेट करू शकता. त्यासाठी सिम्पली तुम्हाला त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि मार्क सेटल्डवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचं ते इनवॉइस किंवा ते ऑर्डर सेटल होऊन जाईल. त्या कस्टमरने पेमेंट ऑनलाईन केलेलं असेल म्हणजे डिलिव्हरी पर्सनला ॲप थ्रू किंवा कोणत्याही वेने ऑनलाईन केलेलं असेल
तर इथं ड्यूच्या ऐवजी जो कोणता पेमेंट मोड त्यांनी ऑनलाईनला सिलेक्ट केला होता तो ऑटो अपडेट होईल